हायवेचे गटाराचं काम चालू आहे. ते बीड रोड पासून साकत फाट्यापासून येणारं पाणी ते सरळ उताराने बैल बाजारात शिरलं. मार्केट मधून आतमध्ये येत ते. हे जर गटारा झाल्या असत्या रस्त्याच्या सगळ्या तर हे पाणी गटारात नाही गेलं असतं. हे काका रस्त्याची गटर आहे. दुसरं 80 कोटी दिलेत ना आपण यांना. नाही, त्याची तर परिस्थिती अशी आहे दादा, एक 100 मीटर 200 मीटर काम चालू आहे. काम चालू अशा परिस्थितीत ह्यांचं नगरपालिकेचा त्याच्यावर इंजिनियर नाही बघायला कुठल्याच बाबतीत. मी ह्यांना फोटो दाखवीन आत्ता पण गुडघे इतक्या पाण्यात त्यांनी खाली पीसीसी करते ती. माझ्यापाशी फोटो आहेत मोबाईल मध्ये काढून ठेवले. 6 इंचाचं पीसीसी आहे, 3 इंच 2 इंच पीसीसी करतात आणि अक्षरशः ही काय अशी इथं उभा होतो. एक मिनिट बांधकाम आले कोण आहे इथं इंजिनियर त्यांना बोला. तुमचं आहे का म्हणा नियंत्रण त्याच्यावरती? बोला पुणे नगरपालिकेचं बांधकामचं. एक तुम्ही समजून घ्या, आणि पिण्याच्या पाण्याची योजना ही आता आपल्या शहरामध्ये सुरू आहे. गटरच्या बाबतीत सरळ सरळ नगर परिषद जामखेडली काही कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरून कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केले आणि ते कॉन्ट्रॅक्ट अशा व्यक्तीला दिले की त्याचं आणि गटर योजनेचं वर्षोनवर्ष काही घेर देणं नाही. इतक्या चुकीच्या व्यक्तीला काम दिलेलं आहे, त्याला काही कळत नाही गटर काय असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला मी विनंती करतो, हा 80 कोटी निधी आज तुम्हाला दिलाय. हे असलं फटीचर काम जर कॉन्ट्रॅक्टर करत असेल, तुमच्या भागात करत असेल, आज हे काम झालं तर 40 वर्ष तुम्हाला नवीन तिथं काम करता येणार नाही. मग कृपा करून असलं फालतू काम जर तिथं शहरामध्ये सुरू असेल तर ते तिथल्या तिथं तुम्ही सर्वांनी थांबवा. आणि तिथं जर कुठला कॉन्ट्रॅक्टर आला नाही तर अधिकारी आला, त्याचं काय करायचं ते आपण बघू. बोगसच आहे तो, मॅनेज करून आलाय, त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केलेला आहे, त्याला कुठलाही अनुभव नाही. आणि या बाबतीतली आम्ही वरच्या लेवलला एन्क्वायरी लावलेली आहे. चेक केली, काम बंद पाडलं होतं. तो म्हणला आता दुसऱ्या दिवस मी रिपेअर करतो. कुठलाही दखल घेतली नाही कोणी. असं काम करून दिलं नाही आम्ही ते, पण असं काम चेंबर अशी आतमधून पूर्ण फुटलेली, चालू आहे. पाणी नाही, कुठलंच हे आहे नाही. का तुमचं नियंत्रण ह्या कामावर? कोण आहे ह्याच्यावर बघायला? सुपरवायझर तुमचा कोण होता तिथं? आपलं आपण कन्सल्टंट पण नेमलेले आहे आणि कंटिन्युअस कन्सल्टंटचे 2 माणसं आपण काम, जे तुम्ही जे फोटो घेतला त्याच्यानंतर ते रिपेअर करून सगळं केलेलं आहे. आणि त्याबद्दल तुम्ही कोणताही आता चेंबर बघू शकता, तुम्हाला असं कोणतीही परिस्थिती इथं भेटणार नाही. आपले कन्सल्टंटचे 2 माणसं कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत त्याचे. हो हे बघा, साहेब एक मिनिट थांबा. साहेब हा फोटो काय दुसऱ्याच्या कामाचा नाही, तुमच्या ड्रेनेज लाईनचाच आहे. हा आम्ही काय संबंधित- बोलत नाही, संबंधित- पुराव्यानिशी बोलतो. संबंधित- तुमचा सुपरवायझर ह्याच्यावर आहे का कामावर? हा, आहे. तुमचं असतं तर एवढ्या पाण्यात काम करून दिलं असतं का तुम्ही? कन्सल्टंटचे 2 नाही, तुम्ही काम करून दिलं असतं का? नाही, तुम्ही काम आपण- करून दिलं असतं का? आपण तसं खराब काम करून तुम्ही देत तुम्ही नाही. तुमचं काम करून बदल्या करून जाता. पुढच्या येणाऱ्या 30 ते 35 वर्ष इथं परत ड्रेनेज लाईन होणार नाही. तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर कुणी? हा सुपरवायझर आहे दाखवा ना ना. कुठे मग. आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू. सकाळी या, आपण दोघं जाऊन पाहू. तुमचं जे हे काम अडचण आहे करा. हे आतापर्यंत काय गोट्या खेळत होता का? अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का? नाही नाही सर, ही काय वेडी लोक आहेत का? खिशात काढ, हात काढ आधी. लय शहाणा काम करतोय तू इथं. मिजाज खोर तू बनू नको, तुला सांगतोय. या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे, हे खराब क्वालिटीचं झाले. हा तुमच्या बापाचा पैसा नाही, हा लोकांचा पैसा आहे. तू कुठलाही असशील इथं यांना राहायचे. त्यामुळे हे खराब कामं आहेत म्हणजे आहेत, ह्या लोकांनी दाखवलेली आहेत. उद्या बघतो करतो, तुमचे पराक्रम आम्हाला माहिती आहे, तुझ्या अधिकाऱ्याचे पण माहिती आहेत. त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं काम झालं पाहिजे हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे. जास्त अहंकार ॲटिट्यूड दाखवू नको. उद्या ही माणसं पिसाळली ना, तुला फिरता येणार नाही इकडं. हे असले काम चुकार असतील ना, डायरेक्ट शेण थापा यांच्याची. दुसरा विषय, आपल्याला गेल्या विधानसभेला जामखेड शहराने भरपूर मतदान दिलं, सहकार्य केलं. जामखेड शहराने सहकार्य केल्यामुळं जामखेड शहरातले प्रश्न सोडवण्याच्या व्यतिरिक्त इथं समस्या कशा आणखीन उत्पन्न होत्या हे फक्त नगरपालिकेच्या माध्यमातून इथं चाललेलं आहे. इथला अधिकारी त्याला काही कळत नाही. आणि हे कर्जत जामखेडमध्ये सगळ्याच गावामध्ये सगळ्याच भागामध्ये एवढं मोठं पद एका नेत्याला असून त्याचा या मतदारसंघाला कधी फायदा झालेला नाही. त्यामुळे जामखेडमध्ये जे काय होते तो अधिकारी, तो जो कोण नेता असेल तो असेल,
पण पूर्णपणे अधिकारी हलगर्जीपणा आणि करतायत हे आणि यातून पैसा खात आहेत आणि काही ठराविक पक्षाचे लोक यांच्याकडे हप्ते घेत आहेत आणि त्यांची चुली चालल्यात असं परिस्थिती आहे.